मित्रांनो, राजकारण, सत्ता यावरती जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळेला सध्याच्या काळात पक्षनिष्ठा वगैरे प्रकार हा फारच कमी वेळेला बघायला मिळतो. कारण कोण पदासाठी कुठल्या पक्षात जाईल काही सांगता येत नाही. पण जाऊ दे, त्या राजकारणात आपल्याला शिरायचं नाही. आपण जर रामराज्याचा विचार केला किंवा गीतारामायणाचा विचार केला तर लक्षात येतं की ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास भोगायला लावण्यात आला, त्या कैकेयीने मागितलेल्या वरामुळे त्यावेळेला लक्ष्मण प्रचंड चिडलेला होता आणि तो संपूर्ण राग व्यक्त करणारं असं एक गीत ग दी माडगुळकरांना लिहायचं होतं. लक्ष्मणाचा राग, द्वेष आणि त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांबद्दल असलेली भावाची जी निष्ठा आहे, जी भक्तिभावना आहे, हे सगळं मांडणारं गीत ग दी माडगुळकरांनी लिहिलं आणि त्या गीतातनं तो लक्ष्मणाचा संपूर्ण त्वेष, राग हा व्यक्त होतो राजा दशरथांबद्दलचा. रामाविण राज्यपदी कोण बैसतो. पंडित सुरेश हळदणकर यांच्या आवाजात हे ध्वनिमुद्रित करण्यात आलेले आहेत. लक्ष्मणाची भावना व्यक्त करणारी जी दोन गीतं संपूर्ण गीता रामायणात आहेत, ती दोन्ही गीतं पंडित सुरेश हळदणकर यांच्या स्वरात ध्वनिमुद्रित झालेली आहेत.